त्या बसतात, तर मग त्याचं विवरण हे किती सोप्या पद्धतीनं आणि इथे कसं व्यवस्थित सांगून ठेवलेलं आहे हे आपल्याला कळत जातं पुढे. पुढे अपैशुनम. अपैशुनम म्हणजे कानोकानी इकडून तिकडे करणे, धचा मा करणे, अशा पद्धती. धचा मा नाही म्हणता येणार, पण एखाद्याचं वाईट दुसऱ्याला सांगणे, काहीतरी पसरवणे, चुकीच्या गोष्टी, अफवा पसरवणे, अशा पद्धतीत त्याला अपैशुनम असं म्हटलेलं आहे. तर काही जणांना सवय असते लावालावी करण्याची, आणि ही आजकाल सोशल मीडियाच्या जगतामध्ये तर आपण नेहमीच बघत असतो. सत्य पसरवण्याच्या विरोधात लागून अशा पद्धतीत त्याला अपैशून असं म्हणता येईल, की स्वतःवर काहीतरी येता कामा नये, दुसऱ्याच्या नावावर खपवून मोकळं व्हायचं, तिसऱ्यालाच काहीतरी सांगून मोकळं व्हायचं, अशा पद्धतीत लोक वागणारी असतात. तर तो गुण अपैशुनम म्हणजे असा गुण असता कामा नये. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जी मी मागच्या वेळी पण बोललेलो, की प्रत्येक गोष्टीला ज्यावेळी माणूस स्वतःला जबाबदार धरायला शिकेल, तेव्हा हे गुण ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात. कुठल्याही गोष्टीला मीच जबाबदार आहे, हे जेव्हा तुम्ही ठासून स्वतःमध्ये भरवणार, तेव्हा गोष्टी क्लिअर होत जातील, किंवा हे गुण आपल्यामध्ये ऑटोमॅटिक यायला लागतील, आणि त्याला मार्ग हेच आहेत हे आधी लक्षात यायला लागेल हळूहळू. दयाभूतेषु, जेवढे म्हणून प्राणी आहेत, 84 लक्ष योनी जेवढ्या काही आहेत, त्याच्यातले सगळे प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये दयाभाव ठेवणे. आता ह्याच्यामध्ये काय दयाभावाचा अर्थ कसा पद्धतीत आहे, तर मनुष्य हा जो आहे त्याला एक प्रगल्भ अशा प्रकारचा मेंदू दिला, संकल्प शक्ती दिली, किंवा कल्पना शक्ती दिली, किंवा भावना दिल्या, किंवा भाषेसारखं महत्वाचं टूल दिलं, मेंदू विकसित केला. हे सगळं मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. चित्त दिलं, की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून तो सद असद विवेक बुद्धीचा वापर करून त्याचा दोन मार्गाने वापर करू शकतो, की तो संसारिक उपभोग पण घेऊ शकतो आणि आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गाला पण जाऊ शकतो. हे सगळं फक्त मनुष्य योनीमध्ये शक्य आहे. आणि इतर ज्या योनी आहेत त्यांना भोग योनी असं म्हटलं जातं. भोग योनी म्हणजे काय, तर त्यांच्या वाटेला आलेलं दैनंदिन कर्म करणे एवढंच त्यांच्या प्रारब्धामधनं, किंवा त्यांचा जो मागच्या जन्मीचा पापपुण्याचा हिशोब आहे तो गाळण्यासाठी फक्त जन्म घेणे, एवढंच त्यांचं अस्तित्व असतं. त्यांच्यामध्ये त्यांना प्रयत्न करता येत नाही मुक्तीसाठी. हा त्यांच्यातला दोष आहे. मनुष्य जन्म का श्रेष्ठ आहे, तर त्याच्यामध्ये हे सांगण्यासारखं असतं. तर जेव्हा मनुष्याला समजतंय की मुक्ती आवश्यक आहे, बांधलेले सगळे जीव आहेत, ज्या जीवांना भोग योनीमध्ये टाकलेलं आहे, अशा विषयीची दया का उत्पन्न होते, तर त्यांच्या हृदयामध्ये ही बाब अधोरेखित असते, की हे जे प्राणी आहेत त्यांना काय मुक्तीसाठी स्वतःहून काही प्रयत्न नाही करता येत, त्यांना मनुष्य जन्म नाही मिळालेला, तर त्यांना त्यांच्याविषयीची दया, की त्यांना हे त्यांना नाही करता येत आहे याविषयीची कणव त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होते. तर हा जेव्हा आता बाकी ठिकाणी जर बघितला, तर असा जो हटप्रदीपिकेमध्ये सांगितलेला आहे, की असा जो मनुष्य असतो तो उंचावरून खालती बघत असतो. आता त्याचं उदाहरण देताना कसं देता येईल, तर एखादा मनुष्य 15 नंबरच्या फ्लॅटमधून वरच्या खालती बघतोय. खाली रोड चाललेला आहे, त्या रोडमध्ये प्रचंड ट्रॅफिक जॅम झालेला आहे, आणि तिथे बसून तो कसा वागू शकतो, तर बघ काय खाली अवस्था आहे ती. त्याचे म्हणणं कसं असणार, बघ काय अवस्था आहे ती खाली, सगळे लोक ट्रॅफिक मध्ये फसलेत नुसते, आता कठीण आहे त्यांचं, किंवा हसेल त्यांच्यावर.
बरोबर आहे. परंतु तोच मनुष्य जर त्याच रस्त्यावर गाडीत अडकलेला असेल ट्रॅफिक जॅम मध्ये, तर त्याची कशी भावना असेल? क्रोध, किंवा त्याला दुःख होत असेल त्या परिस्थितीमध्ये, तर मानसिक अवस्था ही अशा पद्धतीत बदलत असते. मग जो मनुष्य आध्यात्मिक उंचीवर पोचलेला आहे, जो वरून जे भोगी प्राणी आहेत त्यांना बघतोय, तो कशा पद्धतीनं बघेल? तर त्यांच्या बाबतीत त्यांना मुक्तीचं कुठलं साधन उपलब्ध नाहीये, असे प्राणी या जगतामध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी दयाभाव हा त्याच्या अंतःकरणामध्ये सतत असेल. दया हा गुण अशा पद्धतीनं बघायचा आहे. त्यानंतरचा गुण आहे अलोलुप्त्व. लोलुप्त्व हा कशाचा हे आहे? लोलुपता म्हणजे सुखाविषयीची ओढ, किंवा आकर्षण. आकर्षण, किंवा ज्या ज्या विषयामुळे ज्या ज्या ज्ञानेंद्रियांना सुख मिळतं किंवा कर्मेंद्रियांना सुख मिळतं, त्या सगळ्या सुखाच्या प्रती ओढ असणे, किंवा त्या त्या गोष्टी सतत मिळवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे किंवा लोलुप रममाण होणे अर्थात त्याच्यात. रममाण होणे म्हणजे लोलुप्त्व, किंवा परत परत ते गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होणे, ते लोलुप्त्व आहे. या लोलुप्त्वाच्या विरोधी गुण जो आहे तो म्हणजे अलोलुप्त्व. आता हाच गुण दम या कॅटेगरीमध्ये येतो बघा. इंद्रियांच्या विषयांचं दमन करणे हा दम या नावाने सांगितला, आणि अलोलुप्त्व हा गुण इथे सांगितला. लोलुप्त्व म्हणजे काय? तर त्या त्या गुणांचं, जे गुण आपल्याला आवडतात इंद्रियांना, समजा मला इंद्रियांचे, आता समजा तुम्ही जिभेचा म्हटला, तर जिभेला किती रस कळणार? तर षड्रस, 6 रस कळणार. 6तला एकच आवडणार, कुठला? गोड धरा किंवा तिखट धरा, काहीतरी धरा, हे गोड मला आवडतं, ठीक आहे. गोडाविषयी परत परत खाण्याची हे होणे, म्हणजे आज मी गोड खाल्लं, उद्या परत नाही, आज काय केलं, आज शिरा केलं, नाही उद्या पण जरा खीर केलीस तर बरं होईल, हे लोलुप्त्व आहे. तर लोलुप्त्व कमी करणे हा दैवी गुण आहे. त्यानंतर मार्दव. मार्दव हा कशा स्वरूपात गुण जातो बघा. ह्याच्या आधी पण एक गुण आलेला आहे अशाच स्वरूपाचा, ज्यामध्ये आर्जव असा एक गुण आहे. तसा इथे हा मार्दव हा गुण आहे. मार्दव हे कधी असतं? तर एखादं बघा, आपण लहानपणी आपण छोट्या इयत्तेत जेव्हा शिकत होतो, इयत्ता 1ली ते 4थी मध्ये जे आपल्याला शिक्षक होते, त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांना त्यांच्या शाळेतल्या बाई लक्षात असतात. हे खरं आहे की नाही? त्यांना त्यांचे बऱ्याच जणांना गुरुजी लक्षात राहत नाही, बाईच लक्षात राहतात. कारण का? तर स्त्रीमध्ये मार्दव हा गुण देवानं दिलेलाच आहे. त्याच्याशिवाय तर मुलं मोठी होत नाहीत, मार्दव असल्याशिवाय. मार्दव म्हणजे ते हा वात्सल्य का? वात्सल्य, प्रेम, अनुकंपा या सर्वांच्या एक मिश्रण स्वरूपात मार्दवता ही बेसिक चीज आहे, की ज्याच्यावर हे सगळं बसवलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. मार्दव हा तुमच्या स्वभावात इन्क्लूड होतो. मग त्याच्यामध्ये कसं आहे, की तुमचं वर्तन जे आहे ते त्याच्यामुळे ठरतं. समजा एखादा मुलगा वर्गामध्ये चुकलाय, तर त्याला 2 रपाटे घालून जाग्यावर आणणे ही एक पद्धत आहे, जी लवकर कदाचित काम करत असेल, मान्य आहे. कशाच्या स्वरूपात? तर त्याच्या बुक रेकॉर्ड जे काय त्याचं ठेवतोय परीक्षेतलं त्याच्यानुसार. परंतु जर मार्दव असेल आणि त्यानं काम करून घेण्याची कला जर असेल,
तर ती अनंत काळपर्यंत त्याच्या मनात राहते. आईचं स्थान जे आहे ते वडील नाही घेऊ शकत, कारण का मार्दवता आहे तिथे. तर मार्दव हा गुण जसजसं तुम्ही दया, आर्जव हे गुण तुमच्यामध्ये यायला लागतील, शांती तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागेल, जसजसं तुमच्यामध्ये इंद्रियांचं दमन करण्याची शक्ती येईल किंवा तुम्हाला त्याग करण्याची वृत्ती निर्माण होईल, तसं मार्दव हा गुण सुद्धा उदयाला यायला लागतो. मग असे जे योगी असतात किंवा असे जे दैवी गुणसंपन्न लोक असतात, तो मनुष्य कोणालाही अप्रिय नसतो. असा मनुष्य त्याच्या वर्तनातून कधीही दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये क्रोधभाव किंवा दुःखात्मक भाव निर्माण करायला बघत नाही. असं जे त्याचं वर्तन असतं त्याला आपण मार्दवता असं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये सगळंच आलं. हे जे प्रेम आलं, वात्सल्य आलं, तुमचं अनुकंपा आली, त्याच्यानंतर तुमचं दाक्षिण्य आलं. या सगळ्या गोष्टींमध्ये मार्दव हे तुमचं पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या दिसायला लागतं. अशा पद्धतीचा हा गुण सांगितलेला आहे. पुढे री म्हणजे लज्जा, किंवा आता इथे जो अपेक्षित अर्थ आहे तो म्हणजे काय, तर जे जे यम आणि नियम सांगितलेले आहेत किंवा ज्या मर्यादा शास्त्र निषिद्ध गोष्टी ज्या आहेत त्यांच्या विरोधात जाण्याला लाज वाटणे. म्हणजे आज आपल्याकडे ट्रॅफिक हवालदार 100 रुपये घेतले की सोडतो. मग इतकं ते आता कॉमन झालंय. अडवला, जास्ती वाट बघूच नका, तिकडच्या शेजारच्या टपरीवर जाऊन 100 रुपये द्या, निघून जा. आणि त्या ट्रॅफिक हवालदाराला त्याचं काय वाटत नाही आणि देणाऱ्यालाही त्याचं काय वाटत नाही. अशी अवस्था आपल्याकडे आज आहे. परंतु ही असता कामा नये. आपल्या वर्तनाविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. आपल्या दैवी संपदाविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा त्याच्यावर आपण ठाम असलो पाहिजे. आणि त्याच्याविषयी जर तुमच्याकडून उल्लंघन होत असेल तर तुम्हाला लाज पण वाटली पाहिजे. सर्रास लोक आजकाल लाच देताना किंवा लाच घेताना सापडतात. ही असुरी संपत्ती आहे आणि हे आता कलियुगाचं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये हे अजिबात नष्ट होत चाललेलं आहे. तर ह्याच्याविषयीची दैवी संपत्ती काय आहे, तर ही तुमच्यामध्ये ही असली पाहिजे. जेव्हा आपण आप्त म्हणून आपल्या वेदांना मानतो किंवा आप्त म्हणून वेदवचनांकडे बघतो, तर त्याच्यामधले ज्या ज्या गोष्टी वर्णित आहेत त्याच्या अनुसार चालणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या विरोधात जर एखादं वर्तन करायला प्रवृत्त होत असेल तर त्याला असुर संपत मध्येच टाकता येईल. आणि जर त्याच्याविषयी त्याला लाज वाटत असेल तर तो या कॅटेगरीमध्ये येतो. हे लक्षात घे. नैतिकता म्हणता येईल का मग सर? नैतिकता. हा, आता नैतिकता हा शब्दच मुळात निर्माण कुठून झाला, तर आपले जे वर्तन आहे त्याच्याविषयी जे नियम घालून दिलेले आहेत ते यम आणि नियम हे पूर्ण पालन करण्याची क्षमता स्वतःमध्ये आणणे हे आवश्यक आहे. आणि त्याच्या विरोधात जाणारा जो व्यक्ती आहे तो असुरी संपत. आणि हे नियम पालन करण्यासाठी प्रवृत्त असणारा, त्यात कुठे जर धोका होत असेल किंवा त्याच्यात तो कुठे कमी पडत असेल तर त्याला लाज वाटते. ही वृत्ती स्वतःमध्ये असणे म्हणजे यम 10 सांगितले त्याच्यात हटप्रतिपिकेमध्ये आणि नियम पण सांगितलेले आहेत. याच्याविषयी तो जागृत असणे म्हणजे तुम्हाला फक्त काय सांगितलं की यम आणि नियम हाच तुम्ही इथे धरू नका. नुसतं धरताना आचरणाविषयीचे विविध नियम सांगितलेले आहेत अनेक ठिकाणी, अनेक ह्याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ तुम्हाला अगदी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला काय आचरण करायचं आहे याच्याविषयीचे नियम सांगितलेले आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही जेवायला बसणार आहात तर त्याच्या आधी तुम्ही पशु पक्षी कीटकांसाठी सुद्धा अन्न द्या असा नियम आहे, सांगितलेला आहे, शास्त्रवचनात आहे. तुम्ही ते केलंयत का? नाही. मग त्याच्याविषयीचे तुम्हाला थोडी तरी लाज असली पाहिजे. आता ही अशा पद्धतीची लाज म्हणजे जिथे शास्त्रवचन आपल्याला ज्या गोष्टी सांगतोय
त्याच्या विरोधात जाण्याविषयीची लाज, अशा पद्धतीत याच्याकडे बघायला पाहिजे. पुढचं अचापलम. चपलता म्हणजे चंचलता. आता चंचलता ही आपल्याला रजोगुणाचं प्रतीक आहे. चपलता किंवा एखादी गोष्ट जोर लावून करता न येणे किंवा त्याच्यामध्ये मनाचा एक स्थिरता न होणे म्हणजे चंचलता. चंचल जे असतात त्याला आपण असुर प्रवृत्तीमध्ये टाकत असतो. चित्त स्थिर होण्याची जी कला आहे ती निर्माण होणे म्हणजे दैवी संपत आहे. आता हे का आवश्यक आहे, तर आपल्याला जे आपल्या मनाच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत व्यास भाष्यामध्ये, त्याच्यामध्ये एकाग्र वृत्तीकडे जोपर्यंत मनुष्य जाणार नाही, एकाग्र ही जी मनाची अवस्था आहे ती जोपर्यंत साध्य होणार नाही तोपर्यंत तो ध्यानात जाऊ शकत नाही आणि तोपर्यंत तो समाधीमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. तर ही अवस्था निर्माण होणे म्हणजेच चपलता नष्ट होणे. चपलतेच्या विरोध गुण काय आहे? एकाग्र. एकाग्र अवस्था येणे म्हणजेच अचपलता असणे. दैवी संपत काय आहे? अचपलता. एकाग्र हे आपल्याला मिळवायचं आहे आपल्या अभ्यासाने, बरोबर. पण एखाद्यामध्ये दैवी संपत अचपल असू शकतं, तो चंचल नाही, स्थिर आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा श्लोक आहे तेजक्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. आता इथे अभिजातस्य भारत म्हणजे हे प्राप्त ज्याला झालेलं आहे अशा मनुष्याची ही लक्षणं आहेत. अशा हा तिसऱ्या श्लोकामध्ये हे संपवत आहेत दैवी संपत भगवान. म्हणजे पहिल्या 2 श्लोकांमध्ये जी सांगितली त्याच्या पुढची आता सांगतायत आणि सगळ्यात शेवटी काय सांगतायत, तर ही जी सगळी सांगितली ही तू दैवी संपत किंवा दैवी गुण प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणं सगळी मी तुला सांगितली, किंवा दैवी गुण प्राप्त असलेले कुठले गुण आहेत, तर हे गुण आहेत, ते तू जाण असं भारत म्हणजे भरतवंशी अर्जुनाला ते वर्णन करतायत. तर त्याच्यातला पहिला गुण काय आहे, तर तेज. आता तेज याच्याविषयीच आपल्याला जे लगेच लक्षात येतं ते काय येतं, तर एखाद्या महर्षींचा फोटो आहे आणि त्याच्या डोक्याच्या पाठी एक असं मोठी प्रभावळ आहे आणि ते वलय. हा वलय तेजो. आता हे तेजोवलय अशा पद्धतीत आपण म्हणतो. तर हे जो आहे हे काय दर्शवतं, तर प्रभाव दर्शवतं. प्रभाव म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या देवळात जा किंवा कुठल्या तरी एखाद्या शांत ठिकाणी जिथे व्हायब्रेशन्स असं आजकाल जे म्हटलं जातं, तर ती तुम्हाला जाणवतात की इथे गेल्यानंतर बाबा मला शांतता वाटते. दत्त मंदिरात गेलं, अत्यंत मनाला शांती मिळाली. अशा ठिकाणी एक प्रभाव असतो, तो प्रभाव आपल्याला जाणवतो. ते जे असतं ते तेज असतं. मग हे कुठून निर्माण होतं, तर प्रकाशापासून निर्माण होणारं जे आहे त्याला काय म्हणतात, तेज. आणि हे गुण मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे की प्रकाशशील असणारा कुठला गुण आहे, तर सत्वगुण आहे. आणि सत्वगुणाचा जेव्हा उदय होतो, जेव्हा जास्ती प्रमाणात होतो, तेव्हा त्याच्यातून निघणारे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याला आपण तेज असं म्हणू शकतो. जर दिव्याची ज्योत आहे त्यापासून जे निघणार आहे ते म्हणजे तेज आहे, बरोबर आहे. तसं सत्वगुणापासून जे प्रवृत्त होतं, बाहेर पडतं, त्याला आपण तेज असं म्हणतो. आता ह्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो, ज्याला ऑरा म्हणू शकतील किंवा काहीतरी शब्द देता येईल. तर ह्याच्यासाठी काय काय म्हणजे मनुष्यामध्ये
स्वतः साधना करण्याची एक तर वृत्ती पाहिजे, म्हणजे अभ्यास केलेला त्यांना असला पाहिजे, किंवा ज्ञानानं तो समृद्ध झाला पाहिजे, त्याचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, म्हणजेच तो सत्वगुणानं ओतप्रोत झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्याच्या वर्तनामध्ये दिसायला लागतो. मग असा जो मनुष्य असतो त्या मनुष्याकडे लोक जाताना सुद्धा काय म्हणतात त्याला, आर्जवाने किंवा नमन बुद्धीनेच जातात. जर तुम्ही एखाद्या देवळात गेलात तर मगरूर होऊन जाता का? नाही जात. अशा ठिकाणी आपण आपलं स्वत्व बाजूला ठेवून अत्यंत नम्र भावाने, नम्रतेने. अत्यंत नम्र भावाने आपण त्याच्या समोर जातो. मग हा त्या गोष्टीचा प्रभाव आहे की जो आपल्यावर पडलेला आहे. तर असेच जेव्हा दैवी संपत तेज हे आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळी लोक, जर तुम्ही विचार केला तर भगवान बुद्धांचं आपल्याला सगळीकडे बघायला की ते काय त्यांनी केलं काय ऍक्च्युअल, तर मौन झाले. म्हणजे तो मनुष्य कोणाशी बोलायलाच बघेना, अशी त्यांनी कित्येक महिने घालवले. पण त्याचा प्रभाव लोकांवर पडला आणि मग त्यांनी बुद्ध धर्मातली जी शिकवण आहे ती लोकांना दिली. परंतु देताना सुद्धा फार कमी. त्यानंतरचे जे त्यांचे हे होते त्या लोकांनी मग ते पुढे पसरवलं. त्याच्यानंतरचं जे ज्ञान होतं ते त्यांनी पुढे पुढे नेलं. परंतु ही माणसं जी असतात यांच्यामधलं जे तेज असतं ते लोकांना आकर्षित करतं आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला प्रवृत्त करतं. अशा पद्धतीचं जे तेज त्यांच्या मध्ये येतं ते त्यांच्या शरीरातून, वाणीतून किंवा त्यांच्या एकंदर अपीअरन्स मधून जाणवतं. त्याला तेज असं म्हणता येईल. त्यांच्यानंतरचा गुण आहे क्षमा. आता मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो की एक 4 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा मी तुम्हाला क्षमा केली. आणि एक बाबा मुलाला म्हणतो की तुझं चुकलं ना, मी तुला क्षमा केली, काळजी करू नको. ह्यातलं योग्य कुठलं आहे? बाबांनी म्हणणं. बाबांनी म्हणणं योग्य आहे. म्हणजे बाबा काबिल असला पाहिजे ना. अरे बापरे. हे खरं आहे. हा, म्हणजे काय तर तुमच्यामध्ये शक्ती आहे आणि तरीही दुसऱ्यानं अपराध केला तरी त्याला ते शक्ती उगाच दाखवून देण्याची तुमच्यामध्ये वृत्ती असता कामा नये. त्या मुलाला 2 थापडं मारून सुद्धा तो सांगू शकला असता, बाबा तुझं चुकलं म्हणून. त्याच्यामध्ये शक्ती आहे, तो हे करू शकला असता. पण बाबा काय वागतो, नाही तुला जरी चुकलास तरी मी तुला क्षमा केलेली आहे. म्हणजे स्वतःमध्ये अत्यंत शक्तिवान असून सुद्धा दुसऱ्याला शिक्षा देण्याची वृत्ती स्वतःमध्ये डेव्हलप न होणे, त्याच्याऐवजी त्याला क्षमा करण्याची वृत्ती डेव्हलप होणे, याला म्हणतात क्षमा. क्षमा नुसतं वीरस्ते हा भूषणम. म्हणजे नुसतं शाब्दिक हा विषय वेगळा, परंतु शब्दांचा खेळ म्हणून क्षमा नाही. किंवा असं समजून चालणार नाही की क्षमा 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 म्हणत जायचं आणि सगळे जे पापी आहेत त्यांना क्षमा क्षमा म्हणत जायचं म्हणजे क्षमा, असं नाही. तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये ॲबिलिटी पण असली पाहिजे की तुम्ही ह्यांना दंड करूनही सरळ करू शकता. आणि त्यावेळी तुमच्या मनात अशी भावना असली पाहिजे की नाही, क्षमाशील असले पाहिजे तुम्ही. हे लक्षात घ्यायचं. क्षमा ही श्रेष्ठ आहे. तिथे तुम्हाला तुमचं अंतःकरण हे एवढं शांत असलं पाहिजे की तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला क्षमा करण्याची बुद्धी झाली पाहिजे. हे दैवी संपत आहे, अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. म्हणजे एखादा माणूस मोठ्या जनसमुदायामध्ये सुद्धा आपला अपमान सहन करत असतो, म्हणजे तो काबिल असत नाही असं नाही. तो प्रचंड काबिल असू शकतो, परंतु तरीही दुसऱ्याचा अपमान होतोय. आपण जर बोललो तर दुसऱ्याचा अपमान होईल,
अशा पद्धतीनं तो स्वतः मूग गिळून गप्प राहतो, असा जो असतो तो क्षमावान असतो. कारण त्याला जिंकणे हरण्याशी मतलब असत नाही. आलं लक्षात काय सांगायचं आहे मला? चला हो सर. पुढे. धृती. धृती हा काय आहे? धैर्य. आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं की शनई शनई. हा, आपण हे धैर्य काय चीज आहे हे एकदम व्यवस्थित तिथे आपण हे बघितलेलं आहे. शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलंय. तर धैर्यवान मनुष्यच फक्त जरी कितीही संकट आली तरीही आपला क्रम जो आहे, कर्म जे आहे ते न सोडता त्या पथावर अविरत चालत राहतो. त्याच्याशिवाय त्याला गती नाही. तर हे धैर्य असणे हे सुद्धा दैवी गुण आहे. अपयश आलं, समजा मी प्राणायाम करायचा म्हटला, उद्यापासून ठरवलं, मध्ये काहीतरी आणि विघ्न आली, विघ्न आल्यानंतर थोडे दिवस बाजूला झालो. आता काय ते मागे मी करत होतो, परंतु हे आता असंच परत परत होत राहणार, मला मध्ये मध्ये त्याच्यात अडथळे येतच राहणार. पण जो धैर्यवान असेल तो काय करेल, झालं माझ्याकडून चूक झाली, 2 वेळा हे झालं असेल, नाही ती परत नव्याने चालू करेन, परत मी पुढे काय आहे ते व्यवस्थित अभ्यास करेन. याला म्हणतात धैर्य. धैर्य हा गुण मनुष्याला नेहमी पुढे नेणारा आहे. धैर्याशिवाय गत्यंतर नाही. शौचम. शौचम म्हणजे काय? तर शुद्धी, शरीराची शुद्धी. शौच हे परत आपण कायिक, वाचिक, मानसिक तीनही पद्धतीने बघू शकतो. अशुद्धी ही तुम्हाला असुरी संपत्तीच देणारा आहे आणि शौच किंवा शुद्धी ही तुमच्या आचरणामध्ये जसा वर्तनामध्ये फरक आणेल, त्याचप्रमाणे ती अंतःकरणामधल्या जे किल्मिष आहेत किंवा जे क्लेश आहेत त्यांचं दूरीकरण करण्याला पण मदत करणारी आहे. तेव्हा शुद्धी हा तुमच्या किंवा शौच हा तुमच्या दैनंदिन आचरणापासून सुरुवात होतं आणि ते तुमच्या मनाच्या शुद्धीपर्यंत जातं. जे षड्रिपू सांगितलेले आहेत त्या ऋपूंना काढून टाकणे म्हणजे शुद्धी. तसंच दैनंदिन कर्मामध्ये दात घासण्यापासून, नेती करण्यापासून, ते आंघोळ करण्यापासून, शौचाला जाण्यापर्यंत सगळी शुद्धी कर्म शारीरिक आलीच. मानसिक शुद्धी ही षड्रिपू आपण म्हणू ज्याला, किंवा क्लेशांची शुद्धी असं आपण ज्याला म्हणू, किंवा रज आणि तमाची शुद्धी असं म्हणू. कुठल्याही पद्धतीनं जावा, पण आपल्याला हे दोन्ही होणं आवश्यक आहे. तर शुद्धी, शौच हे ह्या पद्धतीनं बघायचं आहे. त्याच्या पुढचं काय आहे? अद्रोह. परत आला बघा द्रोह न करणे. द्रोह म्हणजे काय? आपण त्याला काय इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय शब्द म्हणणार? विरोधी आचरण. द्रोह म्हणजे काय? विरुद्ध आचरण किंवा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती. प्रतिकार बंड करण्याची प्रवृत्ती. बंड स्वभाव असं बंड. आपण असं पण. हं. हा, बंड करून उठणे. हे आता जो मनुष्य बंड करतो तो मॅक्झिमम वेळा गोष्टींना दुसऱ्याला जबाबदार धरत असतो. बघा, लावून बघा सगळीकडे, पटकन एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येत असेल किंवा दुसऱ्याला चूक मानत असतो. ही भावना असल्याशिवाय बंड करण्याची वृत्ती डेव्हलप होत नाही. बरोबर आहे? तर जेव्हा तुम्ही या गोष्टीमध्ये स्थित होणार तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःला समजवू शकता. त्यामुळे अद्रोह म्हणजे काय? तर द्रोह ही भावना जी आहे ती आसुरी आहे. आणि ती निर्माण कशी होते? तर स्वतःला जबाबदार न धरण्याच्या वृत्तीमुळे. स्वतः जबाबदार असं जेव्हा तुम्ही म्हणणार, कोणाविरोधात बंड करणार? बरोबर आहे? मग तुमच्यामध्ये धैर्य पण ऑटोमॅटिक आलं पाहिजे. जर स्वतः आपण द्रोही आहोत असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर तुमच्यामध्ये दैवी संपत आणण्यासाठी किंवा तुम्हाला
योगात प्रविष्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये धैर्य पण तेवढ्याच पद्धतीत आलं पाहिजे, तर तुम्ही योगामध्ये पुढे मार्ग आक्रमण करू शकता. त्यामुळे अद्रोह या पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा सांसारिक गोष्टींमध्ये अडकवून ठेवण्यासाठी द्रोह हा कारणीभूत असतो. मनुष्य स्वतःच गोष्टीत घडवत असतो. याला धडा शिकवतो, त्याला धडा शिकवतो, असं म्हणून तो आपल्या आयुष्यातला अनेक काळ वाया घालवत असतो. अशा पद्धतीत सुद्धा ह्याचा विचार केला गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही द्रोह या भावनेने प्रेरित होऊन एखादी गोष्ट करता, तेव्हा त्याला काय उत्पन्न होतं त्याच्यापासून, तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा वाया घालवत असता. कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर आक्रमण करत नाही आहात, दुसऱ्याला असत्य ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहता. त्याला आपण द्रोह असं म्हणतो. बरोबर आहे? समजलं? ठीक आहे. पुढचं काय आहे? द्रोह, नातिमानिता, न अतिमानिता. अतिमानिताला काय आपण गर्विष्ठपणा असं म्हणता येईल. ओके. स्वतःविषयीचा अति अभिमान किंवा अति गर्विष्ठपणा असं जेव्हा तुमच्यामध्ये येणार, तेव्हा तुम्हाला गोष्टी सत्य दाखवणार नाही चित्त तुमचं. त्याच्याविषयीची अतिमानिता, स्वतःची जी भूमी आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. स्वतःविषयीचं जे प्रेडिक्शन आपण आपल्याविषयीचं जे आपल्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा आपण आता कुठे आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे याच्याविषयीचं जेव्हा तुम्ही सत्य स्वतःमध्ये डेव्हलप करणार, तेव्हाच तुम्हाला गती मिळेल. तेव्हा स्वतःविषयीची अतिमानिता असणे हा तिकडे बघायला गेलात तर अंतरायामध्ये पण ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे योगदर्शनामध्ये. हो बरोबर? हा. हो सर. तर हो, तर ही अतिमानिता म्हणजे गर्विष्ठपणा किंवा स्वतःमध्ये स्वतः आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीनच आहोत अशा प्रकारची स्वतःमध्ये गर्विष्ठपणा येणे. पुढे, नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तर हे अर्जुना, हे जे मी आतापर्यंत तुला 3 श्लोकामध्ये सांगितले, हे दैवी गुण आहेत असं तू जाण. अशा पद्धतीत भगवंतांनी हे दैवी गुणांचं वर्णन केलेलं आहे. हे 3 जे श्लोक आहेत हे पाठच करून ठेवा. त्याच्याशिवाय दोन्ही आहे. आता ह्याच्यामधलं जे तुमच्या लक्षात आलं ते काय आहे, तर हे जे सांगितलेत ते दैवी गुण आहेत, परंतु मी सांगताना वर्णन करताना ह्याच्या विरोधात काय हेही वर्णन करून ठेवलं. याचं असुरी संपद असं वर्णन आपल्याला करता येतं. तेव्हा आठवण्यासाठी ऐनवेळी तिथे नाही तर काही आठवत नाही लिहिण्याच्या वेळी, त्याच्यापेक्षा हे 3 श्लोक पाठ करणे फार सोपं आहे. बरोबर? आणि हे आपण करताना विचार असा करायचा की आपल्याला पॉझिटिव्ह साईड बघायची आहे. दैवी संपद हे पॉझिटिव्ह आहे, पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही. असुरी संपद हे निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू. निगेटिव्ह गोष्टी पाठ करत बसायची काय तेवढी गरज नाहीये. आपण ते याच्या अनुषंगाने समजू शकतो दैवी संपदच्या. आता असुरी संपद बघूया. दंभो दर्पो दंभो सर दर्पो सर अभिमान. एक हा. हे जे 3 श्लोकाचे जे काही शब्द आहेत का अवघड, ते तुम्ही आता सांगितले आम्हाला अर्थ, परंतु ते लक्षात राखील याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आम्ही जर लिहून घेतले हे थोडं तर बरं होईल मला वाटतं पुढे जाण्याच्या वेळी. हो, काही चालतं ना. शब्दाचे अर्थ समजा. हा, तसं करायच्या पेक्षा ना तुम्ही काय करा, हा. आता ही जी मागची जी लेक्चर झाली त्याच्यामधनं फॉरवर्ड बटन जे असतं 1.5 ला लावायचं. ती लेक्चर आपल्याकडे सेव्ह असतात त्याच्या YouTube मध्ये, आणि त्याच्या नोट्स काढा हव्या तर. छोट्या छोट्या स्वरूपात लिहून ठेवा काय जे तुम्हाला बरं. महत्वाचं वाटतं ते, म्हणजे ते परमनंट होऊन जातं. तुम्ही कितीही जरी म्हटलं ना की ह्याचं काय म्हणतात त्याला, एकतर श्लोक पाठ केल्यामुळे आपल्याला क्रमवार लिहिता येतो, ही पहिली बाजू. आणि त्याच्या आतमध्ये मला काय लिहायचं आहे असं जेव्हा तुम्ही विचार करणार की बाबा दैवी संपद म्हटल्यानंतर त्याग, तर त्यागामध्ये मला काय लिहायचं आहे असं जेव्हा तुम्हाला विचार करायचा असेल, त्यावेळी ते जे छोटे छोटे पॉइंट्स जिथे आपण आता चर्चा करताना घेत असतो मध्ये मध्ये, ते पॉइंट्स तुम्ही
नुसतं जरी एखादं त्याच्याविषयीचं लिहून ठेवलं काहीतरी छोटस, तरी सुद्धा तुम्हाला रिकॉल होतं. कारण ते नक्की तुमच्या, जर तुम्ही लेक्चर अटेंड केलं तर ते तुमच्या हृदयात बसलेलं असतं. कारण ह्या गोष्टी आपल्या, जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतली, जर ज्यांची ज्ञान लालसा आहे अशा व्यक्तींमध्ये हे स्वतः चित्ताची ती प्रवृत्तीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते आठवलं नाही असं होणार नाही. फक्त काही गोष्टी, आता आपण MA लाच आहोत, असं काही नाहीये की आपण 10वी आणि 12वीची परीक्षा देतोय ज्याच्यामध्ये 100% पॉइंट आलेच पाहिजेत, असं काही नाहीये. इथे आपण जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं आपल्याला करू शकतो. इव्हन काही जणांना संस्कृत पाठ होत नाही, ठीक आहे, नाही पाठ झालं तरी चालेल, क्रमानं एखाद माणूस लक्षात ठेवेल तरी चालेल. त्यामुळे आपण काय म्हणतात त्याला, हठप्रदीपिकेमध्ये अति आग्रह करणे हा सुद्धा दोष सांगितलेला आहे. योगाचा नियमाग्रह. हा, नियमाग्रह. नियमाग्रह हा सुद्धा दोष सांगितलेला आहे. त्यामुळे आपण तसंही न चालता, ठीक आहे, स्वतःला माफ करायची पण आपण आपल्या बाबतीत तयारी ठेवायची आणि चालायचं पुढे. बरोबर आहे. चांगल्या मार्गावर चालणार त्याला देव देणार, असं म्हणायचं. चला पुढे जाऊ. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थं संपदमासुरीम्. आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी सगळं संपदम आसुरी, आसुरी संपदाचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याच्या पुढचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी आसुरी संपदाचंच वर्णन केलेलं आहे. कारण काय आहे तर निगेटिव्ह आहेत भगवान म्हणून सांगायला सुद्धा लोक कमी नाही करणार. तर आपल्याला हे समजावून सांगितलं पाहिजे की ही आपल्याला नाही करायची आहेत गोष्टी, आपल्याला मुक्तीकडे जायचं आहे, तर आपल्याला ह्यातून सुटायचं आहे. आणि हे सोडण्यासाठी आपल्याला गोष्टी आवश्यक आहेत. माहिती कशातून सुटायचं आहे हे माहिती पाहिजे, तेव्हा सुटणार माणूस. बरोबर आहे. चला, दंभ पहिलाच असुरी संपद काय आहे. दंभ, दंभ म्हणजे गर्वाच्याही पुढची अवस्था, निष्ठुरपणा ज्याच्यामध्ये झळकायला लागतो तेव्हा दंभ असं आपण ज्याला म्हणतो. मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही, ही वृत्ती डेव्हलप होणे याला म्हणतात दंभ. आता याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं तर स्वतःची अतिमानिता ही काय अंतर्भूत असतेच, बरोबर आहे. परंतु ती दुसऱ्यावर लादण्याची पण प्रवृत्ती असते. स्वतःमध्येच स्वतःला गर्विष्ठ मानणे ही एक बाब झाली, परंतु मी श्रेष्ठ आहे असं दुसऱ्याला पटवून सांगणे ही एक दुसरी बाब झाली. असा जो करतो तो म्हणजे दंभी. आलं लक्षात. माझंच खरं आणि मी सांगतोय तसंच झालं पाहिजे असा जो असतो तो म्हणजे दंभीपणा. तर दंभीपणा हे लोकांना सगळ्याच आवडत नाही. प्रत्येक जण योग मार्गामध्ये प्रत्येक पायरीवर असेल, कोण कुठल्या पायरीवर असेल माहिती नाही, बरोबर आहे. तर ज्या पायरीवर तो असेल त्यानुसार तो आकलन करत असतो. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर कुठल्याही मनुष्याची बुद्धी ही कमी, मध्यम, जास्ती या 3 कॅटेगरीमध्ये विभागता येईल. आकलन शक्ती सुद्धा याच पद्धतीत मोजता येईल. तर जो कमी माणूस असेल किंवा अधम दर्जाचा असेल त्याला तुम्ही जर उच्च दर्जाचं काहीतरी सांगायला लागला तर तो नाही ते ग्रहण करू शकत. अशा बाबतीमध्ये तुमच्यामध्ये मार्दव किंवा तुमच्यामध्ये जर आर्जव या पद्धतीचे गुण नसतील तर तुमच्यामध्ये जो येईल तो म्हणजे दंभ. आणि तुम्ही तसं आचरण ठेवा. मी सांगतोय तेच खरं आहे, तुझं अक्कल लावू नको, मी काय सांगतो ते ऐक, असं म्हणणारे जे असतात ते दंभी असतात. आलं लक्षात. तर हे दंभ हा जो गुण आहे तो दुसऱ्यावर लादणारा प्रकार आहे, हे लक्षात ठेवायचं. एकदम सिंपल साध्या शब्दात. पुढचा दंभो दर्पो.
दर्प म्हणजे घमेंड. आता हा गुण बरोबर विरुद्ध कशाचा आहे? नातिमानिताच्या विरुद्ध. अतिमानिता, दर्प. आता इथे इथे मात्र काही अंश हा खोटं बोलण्याचा पण येतो. दाखवण्याची प्रवृत्ती ही पण इथे येते. आहे एवढंच पण दाखवायचं एवढं, अशा पद्धतीत वृत्ती ही सुद्धा दर्पामध्ये येते. म्हणजे काय? तर कुठूनही काही होऊ दे, मी कमी नाही हे लोकांना दिसलं पाहिजे, अशा पद्धतीची वृत्ती असणे हे कशामध्ये येतं? दर्प किंवा घमेंड अशा स्वरूपात आपण याला गुण घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय उदाहरणं आहेत या पुस्तकामध्ये पण दिले. माझ्याकडे एवढं हे संपत्तीचा, माझ्याकडे मी एक करोडपती आहे, तुला माहिती आहे काय? कोणाशी बोलतोयस तू, तुला काही कल्पना आहे का? हे डायलॉग जे आहेत ते सगळे घमेंडी आहेत. त्याच्यानंतर हेच आपण आपल्या जेव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जाऊ, तिथे पण तुम्हाला काही असे लोकांना अनुभव येतात की घमेंडी वृत्ती ही, एखादा साधक आहे तो याचनेसाठी गेला असेल किंवा त्याचं काहीतरी असेल, तर त्याच्याविषयीचा आर्जव दिसणार नाही, त्याच्याविषयी मार्दवता त्याच्या अंतःकरणामध्ये नाही निर्माण होत किंवा दयाबुद्धी सुद्धा निर्माण होत नाही. असे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये काय निर्माण झालेलं असतं? घमेंड निर्माण झालेली असते. बरोबर आहे? किंवा मी काय सांगू शकतो ते तुला माहिती आहे का, की माझ्या एवढं तुला कोणीही सांगू शकत नाही, घमेंड. आलं लक्षात? त्यामुळे याच पद्धतीनं याचं घ्यायचं उदाहरण. पुढे अभिमान. आता इथे अभिमान हा दुर्गुण सांगितलाय बघा, आणि आपण काय म्हणतो? हा, देशाचा अभिमान पाहिजे. हा, आपण सहज म्हणून जातो. बरोबर आहे? आता बघा की आपण आपल्याला काय म्हणताना कसं म्हणतो? मला माझ्या देशाचा अभिमान आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा अभिमान आहे जी मी नाहीये. मी असता कामा नये. लक्षात आलं का? मी असता नाही. अहंकार म्हणजे मी असता कामा नये. दुसऱ्या कुठल्या बाबतीत तुम्ही अहंकार बाळगू शकता, अभिमान बाळगू शकता, दुसऱ्या विषयीच्या, दुसऱ्या गोष्टीविषयी. तो चांगला गुण आहे, कारण तुम्ही त्याला वर काढण्याचा प्रयत्न आहे तुमचा. त्याच्यामधून तुमची मार्दवता दिसते, त्याच्यामधून तुम्ही त्याच्याविषयीची दयाभावना दिसते, त्याच्याविषयीचं प्रेम दिसतं. परंतु स्वतःविषयीचा मात्र अभिमान हा गुण अहंकार जागृत करणारा आहे, आणि अहंकाराचा लोप करायचा आहे आपल्याला योग मार्गावर. आलं लक्षात? त्यामुळे आता ह्याच्यामध्ये काय येतं तर अभिमान जेव्हा असतो तेव्हा दुसऱ्याला कमी दाखवण्याची वृत्ती ऑटोमॅटिक डेव्हलप होते. गर्विष्ठ असेल तर काय करतो? तर दुसऱ्याला शासन करण्याची पण प्रवृत्ती असते. दर्प त्याच्यामध्ये दिसायला लागतो थोड्या दिवसात, घमेंड दिसायला लागते. अभिमानापासून याची सुरुवात होते आणि मग त्याचं रूपांतर हे मोठ्या मोठ्या स्वरूपात या गोष्टींमध्ये होऊ शकतं. पण ज्याच्यामध्ये अहंकार लोप किंवा कमी 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 व्हायला लागलेला आहे, त्याच्यामध्ये मात्र काय काय व्हायला लागतं? तर त्याच्यामध्ये लज्जा उत्पन्न व्हायला लागते, की त्याला वाईट आपण केलं नुसतं, मनात आला विचार तरी तो लज्जित होतो. त्याच्यामध्ये मार्दवता येते, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये दयाबुद्धीनं पाहण्याची दृष्टी येते. हे सगळं अभिमान कमी ज्याच्याकडे आहे, त्याच्यामध्ये इगो कमी आहे, अशा माणसामध्ये हे गुण स्वतःच अंतर्भूत असतात.
आता हा जो असतो, हे मी मागेच पण तुम्हाला मी म्हटलं की मी असे पण लोक बघितलेले आहेत जे अगदी खेडोपाड्यातून वर आले, परंतु आज त्यांना एसी शिवाय राहता येत नाही. कुठून आला हा सगळा प्रकार? तर अभिमानाचा स्वतः केलेला मोठेपणा आहे. म्हणजे वाढवत वाढवत नेलेला आहे तो. मग ह्या गोष्टीचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशी कसा संबंध असतो आणि ते टाळून आपण आपला अभिमान कसा बाजूला ठेवू शकतो, यासाठी मी तुम्हाला हे एक उदाहरण म्हणून सांगितलं की आपण कितीही जरी तुम्ही म्हटलं, सोन्याचा बेड समजा उद्या तुम्हाला करून दिला, तरी सुद्धा झोप ही झोपच आहे ना. ती लाकडावर पण येणार आणि ती उशाला दगड असेल तरी पण येणार. आणि ज्याला येते तो श्रीमंत आहे. सोन्याचा बेडवाला कधी श्रीमंत असत नाही. हे समजणं म्हणजे ज्ञानाची वृद्धी करणं हे महत्वाचं आहे. हे ज्याला समजलं त्यानं आणखी कशाचा जरी अभिमान करून, म्हणजे त्यानं म्हणण्यापेक्षा असा जर व्यक्ती असेल तर तो स्वतः अभिमानी असणारच नाही. परंतु जो तुम्हाला ह्या गोष्टी स्वतःविषयीच्या एलॅबोरेट करून सांगतोय किंवा आपले अशा पद्धतीचे गुण दाखवण्यासाठी प्रवृत्त आहे, त्याच्यामध्ये अभिमान भरलेला आहे. तर हे कमी असलं पाहिजे आणि हे ज्याच्यामध्ये अस्तित्वात आहे तो पुढे आणि पावलं टाकून काय दंभ दर्प याच्यामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. त्यामुळे अभिमान कमी असला पाहिजे. पुढे क्रोध, पुढचा हे झालेलाच आहे. अक्रोधो मागच्या वेळी सांगितला, इथे काय सांगितला? क्रोध सांगितला. साधारण तुमच्या लक्षात येईल की हे सगळे जे दैवी संपत जे सांगितले त्याच्या विरोधातले गुण आपल्याला इथे लिहिता येतात. हे अगदी महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण क्रोधावर जास्ती बोलून काय उपयोग आहे असं वाटत नाही. पारुष्यम. पारुष्यम म्हणजे काय? तर कठोरता. दुसऱ्याला शिक्षा करण्याची वृत्ती ही या कॅटेगरीमध्ये येते. किंवा कुठल्याही गोष्टीचं अतिरेक करणे, म्हणून नाव काय पडलंय? अतिरेकी. बरोबर आहे. तर अतिरेक करणे ही जी हे आहे ती टाळली पाहिजे असं असलं पाहिजे. म्हणूनच आपण त्यांना असुर म्हणू शकतो, अतिरेक्यांना. बरोबर आहे. मग ते असुर हे कॅटेगरी आपल्याला समाजात कशी बघायला मिळते, हे जरी एखाद्या माणसानं विचार करायचा ठरवला, एक एक गोष्ट आपल्याला नोट करून जरी त्याच्या मनात कुठेतरी ह्याच्या बरोबर जाणीव होत असते की माझ्या आयुष्यात आलेला एखाद्या माणसामध्ये कसा अभिमान आहे, त्याला माहिती असतं. तो जरी लक्षात ठेवला तरी अभिमान हा आपण लिहून ठेवता येतो. किंवा दंभ दर्पाची माणसं पण आपल्या आयुष्यात येऊन गेलेली असतात, त्यांच्याविषयी जरी स्मरण ठेवलं तरी आपण लिहू शकतो. किंवा आता हेच घ्या, पारुष्य किंवा कठोर माणसं तुम्हाला जगात बघायला मिळतात अनेक, त्यांच्याविषयी किंवा अतिरेकी लक्षात ठेवा, आपल्याला लिहिता येतात हे गुण. तर आपण जे मगाशी पण विचार केला की आपण अति गोष्टी या योगाला पण घातक ह्याच्यामध्ये टाकलेला आहे की तुम्ही त्याचं अतिरेक करून चालणार नाही. अतिरेकी बुद्धी ही कायम नाशाकडे नेणारी असते. का? तर त्याच्या बरोबर सद असद विवेक बुद्धी जोडली जात नाही, तेव्हाच अतिरेक होतो. तर तरतम हे भाव. जे हा, ट्रिक बोला ना. ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही. हा आता नाही, नाही काही ऐकायला येत नाही सर. हा सर आता नाही.
अजून कोणाला येतंय का की माझंच इंटरनेट हे आहे, स्लो आहे? नाही सर, आवाज ब्रेक होते पुरणपात्रे सरांचा. हा, एखादा अजून शब्दच येतोय ऐकायला. काहीच येत नाही ऐकायला. ओके ओके. तुमचा येतोय सर स्पष्ट, काही अडचण नाही. हा, ओके. हा, मध्ये विचारा सर, थोड्या वेळानं विचारा. कदाचित इंटरनेटचा तुमच्या थोडासा प्रॉब्लेम वाटतोय, कारण तुमचा व्हिडिओ पण मध्ये ब्रेक होतोय. तर इथे अजून एक मला व्यवस्थित सांगायचं आहे की तुम्ही जर विचार केला तर प्रत्येक तरतमता नावाचा आपण एक शब्द बघतो. तर आणि तम. तर म्हणजे काहीतरी वर, तम म्हणजे काहीतरी खाली, बरोबर आहे. जर आपल्या अंतःकरणामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम, आणि त्याची परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार आपल्या सगळ्यांची जडणघडण झालेली आहे, आणि प्रत्येकामध्ये तर तम स्वरूपात या गुणांचं हे आहे, काय अस्तित्व आहे. म्हणून प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगवेगळे आहेत असं आपण म्हणतो, बरोबर आहे. मग मनुष्यानं तारतम्यानं वागलं पाहिजे असं म्हटलं जातं. शब्द आहे आपल्याकडे, प्रचलित शब्द आहे, तारतम्यानं वागलं पाहिजे. याचा अर्थ काय आहे? तर तुम्ही लोकांमध्ये जेव्हा स्वतःला प्रेझेंट करताय आपल्या विचारांना, त्यावेळी ते सर्वांनाच लागू होणारे असतातच असं नाही. या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं बिहेव करायचं आहे त्याच्यामध्ये तरतमता असली पाहिजे हे सांगितलं जातं. पण एखादा व्यक्ती हा कठोर असतो. जो तरतमता बाजूला ठेवतो तो कठोर असतो. आलं लक्षात? तर तरतमता का विचार करायचे आहे? तर गुणांमध्येच आपल्याकडे 3 गुण आहेत आणि त्यांची तरतमता ही प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते, आणि त्यामुळे आपल्याला तो विचार असणं पण आवश्यक आहे. आणि हे दैवी गुण आहेत, म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये असणारे गुण आहेत. तेव्हा आपल्यामध्ये स्वभावामध्ये ही गोष्ट अंतर्भूतच आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रवृत्ती अशा पद्धतीत डेव्हलप होणे की मी सांगतोय ते श्रेष्ठ आहे, किंवा मी जे करणार तेच झालं पाहिजे, असं करून मनुष्य जेव्हा पुढे जातो त्याला आपण पारुष्य किंवा कठोरता असं म्हणतो. पारुष्यम. ओके. तर आपला हा अभिजातस्य आलं ना हे. अज्ञानम, त्याच्यानंतरचं काय आहे? अज्ञान. आता अज्ञान हा तर संपूर्ण याचं मूळच सांगितलेलं आहे आपल्याकडे. क्लेशाचं, क्लेश, हा, अविद्या. क्लेशांचं, हा, अविद्या. तर त्यामुळे त्याच्याविषयीचं काय म्हणजे बोलण्याची काय आवश्यकता आहे असं नाहीच. आता इथे अज्ञानामुळे काय काय होतं, तर मनुष्याला जे विवेक प्राप्त होणारा असतो तो होत नाही. जो ज्ञानी मनुष्य आहे त्याला विवेक प्राप्त होतो. ज्याला माहिती आहे की दैवी संपत काय आहे, असुरी संपत काय आहे, ज्यानं ज्ञान घेतलेलं आहे. तुम्ही आता ह्या अध्यायामार्फत या गोष्टींचं ज्ञान घेणार, तेव्हा तुमच्या लक्षात येणार की कसं वागलं पाहिजे, कुठले गुण आपल्यामध्ये वाढवले पाहिजेत, कुठल्या गुणांचं आपल्याला कमी केली पाहिजे. या पद्धतीनं आपण सद आणि असद विचार करू शकतो. विवेक आपल्यामध्ये उत्पन्न होतो. तर ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की जेवढं तुम्ही ज्ञान वाढवाल तेवढी तुमची विवेक बुद्धी चांगली होत असते. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास का करायचा किंवा ज्ञानवृद्धी का करायची? तर विवेक वाढतो. स्वतःमध्ये विवेक उत्पन्न करणे हे ज्ञानाचं लक्षण आहे. जसजसं ज्ञान वाढणार तसा तसा विवेक वाढणार. आणि आपण याच्यामध्ये पण बघितलंय की विवेकाची वृद्धी केल्यानंतरच पुढे काय होणार आहे, तर आत्मदर्शन होणार आहे. पुढे येणार आहे सगळं तुम्हाला. ठीक आहे. पुढचं वाक्य काय आहे? अभिजातस्य पार्थम संपदम आसुरी. हे सगळे गुण हे आसुरी संपद आहेत. हे पार्थ तू हे सर्व जाणून घे, अशा पद्धतीत सांगतात.
5व्या श्लोकापासून पुढचे जे आहे ते सगळं असुर संपदा विषयीच वर्णन इथे भगवंतांनी केलेलं आहे. त्यामुळे पुढचे काही जर महत्वाचे असतील मी वाचून त्यातलेही असतील ते उद्या काढेल आणि पुढचं डायरेक्ट आपण आता उद्या सुरुवात करणार आहोत. त्रिविध नरक द्वारम जो 21वा श्लोक आहे तिकडे आपण उद्या जायचं आहे आणि ते संपवायचं आहे की हा आपण अध्याय संपुष्टात आणणार आहोत. ओके, तर आज आपण इथे थांबूया. 9:15 वाजत आले जवळजवळ. हरिओम सर्वांना. पूर्ण पात्रे सर गेले काय की नाही, जॉईन झाले सर? आहे आहात सर. काय? ओके, हो. आता तुमचा आवाज येतोय. मगाशी काय बोलत होतात बोला बघूया. नाही, मला लक्षात असं आता हे सगळं वाचत असताना हा. की आपणच स्वतः ते आहोत आणि हा. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपल्यामध्ये हे सगळे विषय डोकावतात. सत्य आहे, एकदम खरं बोलला. म्हणजे जेव्हा आपण या दृष्टीने याचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण स्वतःच ज्ञान मिळवतोय. स्वतःमध्ये आपण हे गुण आणण्याचा प्रयत्न करतोय किंवा हे गुण माझ्यामध्ये असतील तर ते मी काढून टाकण्याचा कसा विचार करेल. ही गोष्ट आपल्यामध्ये बदल घडवून आणणे हे ज्ञान मिळवण्याचं लक्षण आहे, विवेकाचं लक्षण आहे. सर्व आसुरी गुणच आहेत असं वाटते सर. हे ऐकून आपल्यात एक नाही, स्वतःला क्षमा करा मग. हा, आणि स्वतःला क्षमा करण्याची वृत्तीही डेव्हलप झाली. नाहीतर समजा एखाद्यामध्ये असतील असुरी गुण जास्ती, परंतु ज्या अर्थी तो या गुणांपर्यंत पोचला, बघा तुम्हाला, ज्या अर्थी तो चित्ताचे मी 2च कामं सांगितली तुम्हाला, एक भोग आणि दुसरा अपवर्ग. ज्या अर्थी तो भगवद्गीता शिकायला आला त्या अर्थी चित्त त्याला अपवर्गाकडे नेतय. त्यामुळे तो त्याच्यामध्ये दैवी गुण ऑटोमॅटिक उत्पन्न होतील. लक्षात आलं का? आणि धैर्याने आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असं त्याच्या बाबतीत कधी ना कधीतरी घडेल आणि मुक्तीही नक्की मिळेल. धैर्य पण असलं पाहिजे. बरोबर आहे. हळूहळू प्रत्येकाचं भलंच होईल. त्यामुळे आपण नक्की चांगल्या मार्गावर आहोत याच्याबद्दल काही शंकाच नाही. वा. तर या चांगल्या नोट्सवर आज थांबूया. हरिओम. हरिओम. धन्यवाद सर. ओम ओम.